Hello student, today we will learn about the chemical kinetics. ह्या chemical kinetics टॉपिक मधला सब पॉइंट आणि लास्ट पॉइंट हा इफेक्ट ऑफ अ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन हा सब पॉइंट पाहणार आहोत. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. आता यामध्ये व्हॉट इज बाय कॅटलिस्ट. कॅटलिस्ट the substance which increase the rate of reaction are termed as catalyst. Substance which increase the rate of reaction are termed as catalyst. Catalyst म्हणजे काय, जो सबस्टन्स हा रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो, वाढवतो, त्याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. आणि तो कॅटलिस्ट हा रिॲक्शनमध्ये भाग घेतो किंवा भाग घेत नाही. म्हणजे थोडक्यात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्या सबस्टन्सचा हा रिॲक्शनशी संबंध येऊन ती रिॲक्शन कंप्लीट होत असते आणि त्या रिॲक्शनचा रेट हा वाढत असतो, त्याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. अ कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स ॲडेड टू दी रिॲक्टंट्स दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिॲक्शन without itself being consumed in the reaction. A catalyst is a substance added to the reactants that increases the rate of the reaction without itself being consumed in the reaction. म्हणजे जो सबस्टन्स हा रिॲक्शन मिक्सचरमध्ये ॲड करून किंवा रिॲक्टंट बरोबर मिक्स करून त्या ठिकाणी तो सबस्टन्स रिॲक्शनचा रेट हा इन्क्रीज करतो विदाउट इट सेल्फ बीइंग कन्झ्युम्ड आर टर्म ॲज कॅटलिस्ट. कन्सिडर द रिॲक्शन KClO3. Two molecules of KClO3 which on reacts with oxygen in presence of MnO2 as a catalyst to gives two molecules of KCl. पोटॅशियम क्लोराईड पासून याचं जर ऑक्सिडेशन केलं तर त्या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड हा प्रोडक्ट मिळतो इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड. आता या रिॲक्शनमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड जो आहे तो मॅंगनीज डायऑक्साईड हा कॅटलिस्ट म्हणून यूज केलेला आहे. पहा, it has been observed that the decomposition rate increases with the addition of catalyst. A catalyst provides alternative pathway associated with lower activation energy. MnO2 is a catalyst. It has been observed that the decomposition rate increases with the addition of catalyst. A catalyst provides alternative pathway associated with lower activation energy. Compare the potential energy barriers for the catalyzed and uncatalyzed reaction. The barrier for uncatalyzed reaction EA is large than that of the same reaction in presence of catalyst EA. आता यामध्ये कॅटलिस्ट यूज करून रिॲक्शन आणि कॅटलिस्ट यूज न करता रिॲक्शन यामध्ये आपण ग्राफिकल जर पाहिलं, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर फॉर द कॅटलाइज्ड अँड अनकॅटलाइज्ड रिॲक्शन या रिॲक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी द बॅरियर फॉर uncatalyzed reaction EA, uncatalyzed reaction EA is larger than that of the same reaction in the presence of catalyst EA. catalyst EA म्हणजे कॅटलिस्ट यूज जर केला तर ती रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन फास्ट होते, आणि जर आपण कॅटलिस्ट यूज नाही केला तर ती रिॲक्शनचा रेट जो आहे तो रिॲक्शनचा रेट हा स्लोअर असतो. तेच या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा, रिॲक्शनचा रेट हा कॅटलिस्ट यूज करून हा इन्क्रीज होतो, या ठिकाणी दाखवलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर
एक रिॲक्शन दिलेले आहे. कन्सिडर दी डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन ॲक्वस सोल्युशन कॅटलाइज्ड बाय आयोडीन ions, iodide ions. Consider the decomposition of hydrogen peroxide in aqueous solution catalyzed by iodide ions. Two molecules of hydrogen peroxide in liquid state in presence of iodide to gives two molecules of water plus oxygen. At room temperature, the rate of reaction is slower in absence of catalyst with its activation energy being 76 kJ per mole. In the presence of iodide ions, the catalyst iodide, the reaction is a faster since the activation energy decreases to 57 kJ per mole. आता ही जी रिॲक्शन आहे हायड्रोजन पेरॉक्साईडची रिॲक्शन, हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन होतं आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक आयोडाईड आयन. आता ह्या आयोडाईड आयन जर यूज नाही केला या रिॲक्शनमध्ये तर ॲक्टिवेशन एनर्जी जी आहे ती ॲक्टिवेशन एनर्जी ही 76 kJ पर मोल एवढी लागते. आणि जर आपण कॅटलिस्ट यूज केला तर ॲक्टिवेशन एनर्जी जी आहे ही decreases to 57 kJ per mole. 57 kJ per mole एवढी ॲक्टिवेशन एनर्जी जर आपण कॅटलिस्ट यूज केला तर त्या रिॲक्शनसाठी आवश्यक आहे. ठीक आहे. आता यामध्ये रिॲक्शन दाखवलेले आहे आणि कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स फॉर कॅटलाइज्ड अँड अनकॅटलाइज्ड रिॲक्शन दाखवलेलं आहे. पहा, catalyzed fraction of molecules, comparison of fraction of molecules for catalyzed and uncatalyzed reaction in the presence of catalysts before use of catalysts. या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी जी आहे ते दाखवलेले आहे. या फिगरमध्ये आपण जर पाहिलं तर shows a plot of a fraction of molecules as a function of energy. A catalyst lower the threshold energy. Consequently, more molecules acquire the minimum amount of energy and tend to cross the energy barrier. A fraction of activation molecule is greater for the catalyzed reaction. The rate of catalyzed reaction thus is larger than the reaction with no catalyze. येतं एक लक्षात पहा, या कॅटलिस्ट लोअर दी थ्रेशोल्ड एनर्जी. Consequently, more molecules acquire the minimum amount of energy and tend to cross the energy barrier. A fraction of activated molecules is greater for the catalyzed reaction. The rate of catalyzed reaction thus is larger than the rate with no catalyst. ओके. या ठिकाणी हा आपला केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक संपलेला आहे. उर्वरित भाग जो आहे तो उर्वरित भाग बोर्डाने जो 25% सिलेबस कमी केलेला आहे त्या 25% सिलेबस कमी केलेल्यामध्ये भाग आहे आणि तो आपण घेणार नाहोत. कारण या भागावरती तुम्हाला क्वेश्चन चालू वर्षी क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. परंतु ज्यांना CET किंवा नीट JEE द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी हा जो सिलेबस ड्रॉप केलेला आहे वगळलेला आहे त्या सिलेबसचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना CET नीट JEE द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी जो बोर्डाने सिलेबस वगळलेला आहे त्या वगळलेल्या सिलेबसचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला CET JEE आणि नीटसाठी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. परंतु बोर्ड परीक्षेमध्ये जो वगळलेला भाग आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. लक्षात घ्या. जो सगळ्याच विषयाचा
जो वगळलेला भाग आहे, रिमूव्ह केलेला भाग आहे, जो 25% रिमूव्ह केलेला भाग आहे, त्या भागावरती बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही. परंतु ज्या इतर परीक्षा आहेत, म्हणजे CET आहे किंवा JEE आहे, नीट आहे, या परीक्षेसाठी त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्यामुळं ज्यांना ह्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी सर्व जो वगळलेला भाग आहे त्याचा सुद्धा अभ्यास करायचा. फक्त ज्या बोर्ड परीक्षेचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी वगळलेल्या भागाचा अभ्यास नाही केला तरी चालेल. ठीक आहे. या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आपण आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेणार आहेत. आज एक 2 प्रॉब्लेम आणि राहिलेले पुढच्या पिरियडला प्रॉब्लेम घेऊया आणि नंतर नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. ठीक आहे. आता यानंतर आपण प्रॉब्लेम पाहूया. पहिला प्रॉब्लेम पहा. फॉर द रिएक्शन 2 molecules of N2O5 in gaseous state which on decomposes to gives 4 molecules of NO2 plus O2 in liquid bromine. N2O5 disappears at a rate of 0.02 mole per decimeter cube per second. At what rate NO2 and O2 are formed? What would be the rate of reaction? प्रॉब्लेम पहा. यामध्ये N2O5चं डिकम्पोजिशन झालेलं आहे आणि N2O5चं डिकम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी 4 मॉलिक्युल्स ऑफ NO2 आणि ऑक्सिजन हे गॅसेस स्टेटमध्ये तयार झालेले आहेत. आता या रिॲक्शनमध्ये इन लिक्विड ब्रोमीन N2O5 disappears at a rate of 0.02 moles per decimeter cube per second. At what rate NO2 and O2 are formed? What would be the rate of reaction? गिवन काय दिले? या ठिकाणी डिकम्पोजिशन जे झालेलं आहे म्हणजे थोडक्यात N2O5 हा कंझ्युम झालेला आहे आणि त्याचा रेट दिलेला आहे. म्हणजेच D कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन dt इज इक्वल टू 0.02 दिलेला आहे आणि 1/4 D कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अपॉन dt इज इक्वल टू D कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अपॉन dt. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू -1/2 D कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 अपॉन dt is equal to 1/2 minus D N2O5 upon dt. Rate of formation of oxygen is D concentration of O2 upon dt is equal to 1/2 into 0.02 is equal to 1/2 minus D concentration of N2O5 upon dt is equal to 1/2 into 0.02 moles per decimeter cube per second. हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर हे कॅल्क्युलेशन हे 0.01 मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंद एवढे येते पहा. आपण जर 1/2 इंटू 0.02 मोल्स हा जर कॅल्क्युलेशन केलं मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंद हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर 0.01 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंद एवढं आन्सर येतं आहे. आता त्यानंतर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज इक्वल टू D कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 या ठिकाणी 5 झालेलं आहे पहा NO2 अपॉन dt. आता या ठिकाणी N2O5 पाहिजे पहा NO5 झालं आहे N2O5 इज इक्वल टू 4/2 मायनस D N2O5 upon dt is equal to 2 into moles decimeter cube per second is equal to 0.04 moles per moles
डेसिमीटर क्यूब पर सेकंद. ठीक आहे. या रिॲक्शनमध्ये प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डिकम्पोजिशन हे N2O5चं झालेलं दिलेलं आहे आणि त्यामध्ये रेट हा N2O5चा दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला NO2चा रेट आणि ऑक्सिजनचा रेट हा काढायला सांगितलेला आहे आणि तो प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काढून दिलेला आहे. पहा, ऑक्सिजनचा रेट हा त्या ठिकाणी काढून दिलेला आहे 0.02 मोल्स पर 0.01 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंद आणि NO2चा 0.04 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंद. या ठिकाणी ही पर डेसिमीटर क्यूब आहे. पहा, या ठिकाणी मायनस साईन द्यायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा एक प्रॉब्लेम पाहूया. एक प्रॉब्लेम पाहून आता आपण या ठिकाणी थांबूया. द रेट लॉ गिव्स अ रेट. दुसरा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो ॲक्च्युअल वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. तो प्रॉब्लेम असा आहे, राईट द रेट लॉ फॉर द रिॲक्शन A प्लस B टू गिव्स P फ्रॉम द फॉलोइंग डेटा. यामध्ये A मॉलिक्युल्स पर डेसिमीटर क्यूब याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, बीचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी इनिशियल रेट पर मोल्स पर डेसिमीटर क्यूब हे दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आणि तो सॉल्व केलेला प्रॉब्लेम अल्टरनेटिव्ह मेथड दिलेली आहे. द रेट लॉ गिव्स अ रेट इज इक्वल टू K concentration of A raised to X B raised to Y. From above observation यामध्ये 4 into 5 raised to 5 is equal to 0.4x to X 0.2 raised to Y 6 into 10 raised to minus 5 is equal to 0.6 raised to X into 0.2 raised to Y. Dividing equation first and second to gives या ठिकाणी फायनल आन्सर हे 1.5x येते. x इज इक्वल टू 1 आणि सेकंड भागमध्ये या ठिकाणी y ची व्हॅल्यू ही 2 येते. हा प्रॉब्लेम आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.